जय श्री कृष्णा दोस्तों। आज पण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे 3 ते 6 श्लोक पर्यंत मूळ संस्कृत शोध आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत. श्लोक 3. क्लैब्यं मा स्म गमाः पार्थं नैत्यत्वयुपपद्यते शूद्रं हृदयं त्रौबल्यं त्यक्त्वोत्तिष्ठं परन्तप. हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला सोबत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांची पृथा ही बहीण असलेल्या कारणाने अर्जुनाचे काही श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत अशोभनीय असणारे भीष्म व इतर नातलग यांच्याविषयीच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या कारणास्तव आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिली नाही. म्हणून श्रीकृष्ण प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला पाहिजे. श्लोक 4. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन योषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरी सूदन. हे अर्जुना, अरे सुदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणासारख्या व्यक्तीशी मी बाणाने कसे काय युद्ध करू शकेल. पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य सारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत, आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींनी शाब्दिक ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा तर जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे
कसे शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु संदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. श्लोक 5. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयों भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वा अर्थकामास्तु गुरुनिभैव भुज्य योगारुंधीरी प्रदिग्धान. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते श्रेष्ठ आहे. त्यांच्या हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होते. धर्मग्रंथातील नियमानुसार जे गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की सर्वजण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपयोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखेच आहे. श्लोक 6. न चैनं द्विद्वं कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेन हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिताः प्रमुखे धृतराष्ट्राः. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्यापासून पराजित होणे या दोहोंपैकी एक कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये हे आमच्या समोरच्या उभे आहेत. तात्पर्य, जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करावी ही की यापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती. कारण दोन्ही पैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली तरी धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवांचा दुसरा प्रकारचा पराभव होतो. अर्जुनाने विचारात घेतलेल्या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता तर अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर तथा इंद्रियांवर पूर्ण संयम होता. याचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्याने भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अनासक्तीने आणखी एक लक्षण होय.
अनासक्तीचे हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आज्ञेवरील त्यांचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्षप्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता. मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चतर अशा ज्ञान अवस्थेची प्राप्त होण्याची शक्यता नाही. आणि ज्ञान तथा भक्तीविना मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते. अशा प्रकारे 6व्या अध्यायापर्यंत आपण त्याचे मूळ श्लोकाने मराठी अनुवाद पाहिला आहे. आपल्या हे दिव्य ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करणे खूपच गरजेचं आहे. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.